जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये किती जागा पवित्र पोर्टलला येऊ शकतात, आतापर्यंत किती जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत, त्यामध्ये कोणत्या माध्यमाच्या किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामधून किती जागा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत, कोणत्या माध्यमाच्या जागा आहेत, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला हवं असेल येत्या शिक्षक भरतीसाठी स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर मास्टर टीचर या ॲपवरती अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स भेटणार आहे। त्याच्याशिवाय पसंतीक्रमाच्या बाबतीमध्ये स्पेशल स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे। लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत। त्यातल्या त्या डॉक्युमेंटच्या समस्या असेल, त्याच्यासोबतच माध्यमाचे प्रश्न आहे, क्वालिफिकेशनचे प्रश्न, असे कोणतेही प्रश्न, कोणत्याही समस्या असू द्या, सर्व समस्या तुमच्या सोडवून दिल्या जाणार आहे। त्यासाठी आपल्याला जर का स्पेशल अशा प्रकारचा गायडन्स हवा असेल तर आपण या ठिकाणी पवित्र पोर्टलसाठी सर्वोत्तम असलेलं गायडन्स बॅच जॉईन करू शकता। चला आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, आपल्यासाठी जे आहे निश्चितपणाने एक चांगली बातमी आहे, गुड न्यूज आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। कारण काय आहे, पवित्र पोर्टलवर जागा अपलोड होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे। कारण आपला जो मुख्य टार्गेट आहे स्थानिक स्वराज्य संस्था, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमधले जे छोटे छोटे अडथळे होते ते आता आपल्याला दूर होताना दिसत आहे। ते अडथळे नेमके काय आहे तर बघा, लक्षात घ्या, केंद्रप्रमुख पदासाठी जे काही शिक्षक या ठिकाणी भरती झालेली आहे, त्या भरतीमध्ये सिलेक्ट झालेले किंवा मेरिटमध्ये आलेले जेवढे उमेदवार होते त्या सर्व उमेदवारांना जवळजवळ जे आहे पदस्थापना देण्यात आलेली आहे। आणि ही आपल्या सर्वांसाठी एक चांगली गोष्ट आहे। त्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहे, त्यामुळे त्याच्यानंतरचा मुख्य जो प्रश्न आहे त्या जागा डायरेक्टली पवित्र पोर्टलला जरी नाही आल्या तरी एक चांगली घटना त्या संदर्भामध्ये घडतानाही दिसत आहे की ज्या जागा अतिरिक्त ठरल्या होत्या त्या जिल्ह्यामध्ये त्या जागांचं समायोजन त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवरती केल्या जात आहे। आणि त्यामुळे समायोजनाचा जो गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे आपली जाहिरात या ठिकाणी डिले होताना दिसत होती, तो आता अडथळा या ठिकाणी दूर झालेला आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन किंवा नव्याने निर्माण होणारी वॅकन्सी आहे ती वाढू शकते। त्याचं कारण असं आहे की जवळजवळ महाराष्ट्रामधल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था नाही म्हणणार परंतु जिल्हा परिषद म्हणेल, जिल्हा परिषदांमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल किंवा या ठिकाणी पदवीधर शिक्षक असेल किंवा केंद्र प्रमुख आहे आणि विस्तार अधिकारी असेल, या सर्व पदांसाठी प्रमोशनला सुरुवात करून देण्यात आलेली आहे। आता जर का लेटेस्टमध्ये बघितलं तर हिंगोलीसारखा जिल्हा आहे, त्यांनी या ठिकाणी प्रमोशन करून देखील दिलेलं आहे। आता प्रमोशन होणं म्हणजे आपल्यासाठी फायद्याचं आहे का? निश्चितपणाने फायद्याचं आहे। कारण प्रमोशन झाल्याच्या नंतर त्या ज्या काही जागा असतात त्या रिक्त होताना आपल्याला दिसतात आणि त्या जागा पवित्र पोर्टलला आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे आता बऱ्याच अंशी जे आहे पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये येताना दिसत आहे। हा तर झाला सगळा आढावा, परंतु तुमचं मन ज्या गोष्टीसाठी अडकलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामधून किती वॅकन्सी या ठिकाणी अपलोड होत आहे, तर बघा लक्षात घ्या। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगेल की जे ऑफिशियली कन्फर्मेशन ज्याचं मिळालेलं आहे, अमरावती जिल्हा परिषद आहे। अमरावती जिल्हा परिषदेच्या 580 जागा पवित्र पोर्टलला ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत। आता या जागांपैकी 520 जागा या मराठी माध्यमाच्या आहेत आणि 60 जागा या उर्दू माध्यमाच्या असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्याशिवाय जर आपण बघितलं पालघर जिल्हा परिषद, तर पालघर जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या घडीला 700 पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याची माहिती मिळत आहे। आता यापैकी किती जागा भरल्या जातील तर बघा, पवित्र पोर्टलला आलेलं जे काही सूचनापत्रक आहे किंवा न्यूज बुलेटिन आहे, त्या बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणाने समजून जाते आहे की एकूण रिक्त जागांच्या 80% पदांची जाहिरात पवित्र पोर्टलला अपलोड करणं कंपल्शन करण्यात आलेलं आहे। तेवढ्या जागा आपल्याला पोर्टलला येतील, म्हणून पालघरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भरती होते आहे, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। त्याच्यासोबत कोल्हापूर जिल्हा परिषदामध्ये या ठिकाणी
1000 पदे रिक्त असल्याची माहिती आहे. आता त्यापैकी जे आहे काही जागा कमी जास्त या ठिकाणी होऊ शकेल, परंतु त्याचा आकडा फार क्षुल्लक असेल. परंतु जर आपण त्याच्या 80% जरी गृहीत धरलं तर 750 ते 800च्या आसपास कोल्हापूरच्या जागा देखील आपल्याला पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं जालना जिल्हा परिषद, तर जालना जिल्हा परिषदेमध्ये 250+ जागा या ठिकाणी वॅकंट असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेची जी जाहिरात अपलोड झालेली आहे त्याचा आकडा आहे 598 जागा गोंदिया जिल्हा परिषदमध्ये अपलोड करून देण्यात आलेल्या आहे. नांदेड जिल्हा परिषदमध्ये यावेळेस बऱ्यापैकी वॅकन्सी येताना दिसत आहे आणि नांदेडमध्ये प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची भरती होते आहे आणि दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची भरती जर का आपण या ठिकाणी बघितली तर त्यांचा आकडा 700+ होताना दिसत आहे आणि ही आपल्यासाठी निश्चितपणाने चांगली गोष्ट आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये 450 पदं या ठिकाणी रिक्त असल्याची माहिती आहे. त्यानंतर सांगली जिल्हा परिषद जर बघितलं तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये 300 जागा आपल्याला रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पुणे जिल्हा परिषद जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं तर फक्त पुण्याच्या जिल्हा परिषदेमध्ये 400 पदं रिक्त आहे. त्यातल्या त्यात जर PCMC 250 आणि PMC 100 यांचं जर का कॅल्क्युलेशन केलं तर बघा किती जास्त पदांची भरती या ठिकाणी पुण्यामध्ये होते आहे. कारण पुण्यामध्ये या तिन्ही प्रकारच्या शाळा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो रायगड जिल्हा परिषदेचा ॲनालिसिस, तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 480 पदं आहेत. त्याच्या 80% आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील. म्हणजे बऱ्यापैकीच याही वेळेस जे आहे रायगड जिल्हा परिषदमधून भरती झाल्याची आपल्याला माहिती मिळणार आहे. कारण मागच्या 2022च्या भरतीमध्ये रायगडचा आकडा बराच मोठा होता. त्याच्यानंतर धुळे जिल्हा परिषद आहे. धुळे जिल्हा परिषदेमध्ये 300+ वॅकन्सी आपल्याला असल्याची माहिती मिळत आहे. सातारा जिल्हा परिषद आहे. साताऱ्यामध्ये देखील 400च्या आसपास वॅकन्सी आहे. आता वॅकन्सी आहे म्हणजे ती अपलोड देखील होणारच आहे. त्याचा जो काही रेशो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ठरवून देण्यात आलेला आहे त्या रेशोप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी जाहिरात येत्या काही दिवसांमध्येच पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगरचा जर आपण आकडा बघितला तर तो 200 पर्यंत जातो आहे. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं 700 जागा रिक्त आहेत. आता त्यापैकी प्रायमरीला 500 जागा असल्याची माहिती मिळते आहे आणि त्या 500 जागा अपलोड देखील झालेल्या आहे. आणखी 200-250 जागा निश्चितपणाने ज्या हायस्कूलच्या असणार आहेत त्या अपलोड होऊ शकतात म्हणजे होणारच आहे त्या देखील, परंतु अजून त्याचं कन्फर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि जर आपण बघितलं की भंडारा असेल किंवा गोंदिया असेल किंवा गडचिरोली असेल या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या 9वी-10वीच्या तर शाळा आहेच आहे, 11वी-12वीच्या कॉलेजेस देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची वॅकन्सी पवित्र पोर्टलला येणार देखील आहे. त्याच्यानंतर जर आपण नागपूर साईडला गेलो तर नागपूरमध्ये 450 पदं या ठिकाणी रिक्त असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर कोल्हापूरप्रमाणेच गडचिरोली जिल्हा परिषद जर बघितलं तर त्या ठिकाणी देखील 1000 वॅकन्सी असल्याची माहिती आहे आणि ही खऱ्या अर्थाने बंपर भरती आहे गडचिरोलीसाठी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यानंतर आमच्या इकडच्या मराठवाड्याच्या साईडला जर आपण बघितलं लातूर जिल्हा परिषद तर लातूरमध्ये देखील 200+ वॅकन्सी असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर जर आपण सोलापूरला बघितलं तर सोलापूरमध्ये 400 जागा रिक्त आहेत. त्यातल्या त्यात हिंगोली जिल्हा परिषद जर बघितलं तर हिंगोलीमध्ये 100+ वॅकन्सी यावेळेस येणार आहे. कारण मराठवाड्या साईडला जर आपण बघितलं तर थोडंसं अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा थोडासा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता. आता बऱ्यापैकी समायोजनाची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट झाल्या कारणाने आता आपल्याला फक्त रिक्त जागाच माहिती मिळत आहे आणि ती आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब आहे. त्यानंतर परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील आता प्रमोशन सुरू आहे. येत्या 1-2 दिवसांमध्ये जे आहे त्या संदर्भातली अंतिम सेवा ज्येष्ठ यादी लागेल आणि मे बी एक 8-10 दिवसांमध्ये प्रमोशन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. परभणी जिल्ह्यामध्ये 100+ वॅकन्सी आपल्याला पवित्र पोर्टलला येत्या काही दिवसांमध्ये अपलोड झाल्याची माहिती मिळेल. अजूनही अपलोड झालेली नाही आहे. त्यानंतर जर का आपण बघितलं
हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा डेटा आपल्याकडे आलेला आहे. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही जिल्हे या ठिकाणी बाकी राहिलेले आहेत, निश्चितपणाने बाकी राहिलेले आहेत, परंतु त्यांचं अजूनही आपल्याकडे जे आहे कन्फर्मेशन आलेलं नाही. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या नाही आहे. जळगाव असेल किंवा इतर काही जिल्हे आहेत की ज्यांचं ॲनालिसिस मी या ठिकाणी केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ना तळ्यात मळ्यात या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांमध्ये तिथलं चित्र जे आहे ते लवकरच स्पष्ट होऊ शकेल. त्यातल्या त्यात आपण वारंवार ज्या गोष्टीसाठी हायलाईट केलं होतं की ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत तर त्यांच्या वॅकन्सीज पवित्र पोर्टलला येतील का, पहिल्या फेजला येतील का, तर आता तो या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळून गेलेलं आहे. काय उत्तर आहे, तर आश्रमशाळांच्या जागा देखील फेज 1 साठी अवेलेबल आहे. त्या किती जागा असतील, तर साधारणपणाने जर आपण ढोबळमानाने सगळ्या आश्रमशाळा या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर 2500 प्लस वॅकन्सी म्हणजे 2500 ते 3000च्या आसपास आश्रमशाळांची वॅकन्सी आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळणार आहे. आणि ही आपल्यासाठी जी आहे एक प्रकारची बोनस असलेली गोष्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण या आश्रमशाळा मागच्या वेळेस आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळाल्या नव्हत्या. पहिल्यांदा त्या आपल्यासाठी येणार. आता यामध्ये काही निवासी आहेत, काही अनिवासी आहेत. ते आता जाहिरात आल्याच्या नंतरच आपल्याला लक्षात येईल की कोणती आश्रमशाळा ही निवासी आहे, कोणती आश्रमशाळा ही अनिवासी आहे. अनिवासी म्हणजे इथं राहायची गरज नाही आहे. काही आश्रमशाळांमध्ये तिथेच प्रत्यक्षामध्ये आपल्याला ते आहे दिवस रात्र राहावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर 2 महत्त्वाच्या संस्था याचं मी तुम्हाला या ठिकाणी ॲनालिसिस करून देईल की ज्या मुलाखत न घेणाऱ्या संस्था आहेत. रयत शिक्षण संस्था सातारा, ज्यांच्यामध्ये यावेळेस जे आहे 800च्या आसपास वॅकन्सी येणार आहे. यामध्ये प्रायमरी, अपर प्रायमरी, हायस्कूल तसेच जे आहे या ठिकाणी उच्च माध्यमिक सर्वच वर्गाच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागच्या वेळेस कॉन्ट्रोवर्सी झाली होती, कोर्ट केसेस झाले होते, त्या सगळ्या बाबी आहेत. परंतु त्या सगळ्या बाबीला डावलून जे आहे याही वेळेस 800च्या आसपास जागा पवित्र पोर्टलला रयत शिक्षण संस्थेच्या येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर 2 नंबरला जी सर्वात मोठी संस्था आहे ती म्हणजे स्वामी शिक्षण संस्था. स्वामी शिक्षण संस्थेच्या देखील या ठिकाणी 450च्या आसपास जागा आपल्याला फेज 1 मध्ये पवित्र पोर्टलला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, याचा अर्थ काय होतो, मी जेवढे आकडे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत तो आकडा जर का आपण एकूण या ठिकाणी गृहीत धरण्याचा प्रयत्न केला तर तो जवळपास जे आहे 10-12 हजार किंवा 13,000च्या आसपास जातोय समथिंग. म्हणजे एक गोष्ट आपल्याला निश्चितपणाने समाधानकारक आहे की आपण जी गोष्ट वारंवार या ठिकाणी गृहीत धरून चाललेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद जे आहे त्या जिल्हा परिषदांचा आकडा 10,000 प्लस असू शकतो. आणि असंच जर का राहिलं, सगळ्या गोष्टी स्मूथली चालत राहिल्या तर मला ठाम विश्वास आहे की ज्या काही जिल्हा परिषदांच्या जागा आहेत त्या आपल्याला 10,000 प्लस पाहायला मिळतील. आणखीन याच्यामध्ये जे आहे चांगली गोष्ट ही आहे की महानगरपालिकेला आपण काउंट केलेलं नाही आहे. महानगरपालिका देखील यावेळेस आपल्याला पवित्र पोर्टलला येणार आहे. आता महानगरपालिका जर आपल्याला याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या झाल्या तर 4,000 जागा किमान ज्या आहेत त्यांच्या देखील पाहायला मिळतील. म्हणजे 15,000च्या आसपास वॅकन्सी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांची पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला अजिबात नको. आता यामध्ये जे आहे मीडियम वाईज, सब्जेक्ट वाईज तो मुद्दा तर राहिलेलाच आहे. हिंदी माध्यमाच्या जागा असतील का, तर निश्चितपणाने असेल. इंग्लिश माध्यमाच्या असतील का, तर त्याही जागा आहेतच आहे. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं की सेमीच्या शाळा आहेत का, डेफिनेटली आहे. मग सेमी उर्दू असेल, सेमी मराठी असेल, सेमी हिंदी असेल, त्याच्या देखील जागा आपल्याला यावेळेस पवित्र पोर्टलला पाहायला मिळणारच. एकूण सांगायचा मुद्दा हाच आहे की जी काही मुदतवाढ आपल्यासाठी मिळालेली आहे येत्या 10 जुलै 2026 पर्यंत ती आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने फलदायी ठरणार आहे. कारण ही मुदतवाढ आपल्यासाठी बंपर अशा प्रकारच्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड करून देणार आहे. कदाचित याला जे आहे आणखी काही टेक्निकल इश्यूज क्रिएट झाले किंवा सगळ्या जागा जर अपलोड झाल्या नाही तर आणखी एकदा जे आहे छोटीशी का होत नाही परंतु मुदतवाढ मिळू शकते. मुदतवाढ जरी मिळाली तरी मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे, आपण त्याला फार जास्त या ठिकाणी जे आहे विरोध करू नये.
कारण एक दिवसांची मुदतवाढ म्हणजे 100, 200, 500, 1000 जागा ज्या आहेत वाढवणारी ठरणार आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं, किती जागांची भरती होऊ शकते? आणखीन जे आहे आपल्याला या जागा आल्याच्या नंतर जर आपल्याला सिलेक्शन व्हायचं असेल, आपलं स्वतःचं सिलेक्शन करून घ्यायचं असेल, तर सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं पसंतीक्रम. पसंतीक्रम कुठं द्यायचा, कशा प्रकारे द्यायचा, पसंतीक्रम देताना कोणत्या बाबींचा विचार करायचा, यासाठी हवं असेल आपल्याला स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे गायडन्स बॅच. या बॅचमध्ये तुमच्यासाठी जे आहे त्या सगळ्या बाबी आम्ही अरेंज करून देतो आहोत. जे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये पसंतीक्रम देताना, सिलेक्शन होताना किंवा पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमार्फत निर्माण झालेली असतात. तुमची एकही क्युरी अशी असणार नाही की ज्या क्युरीला आपण उत्तर देणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं मानसिक समाधान करायचं असेल आणि आपल्याला आपल्या हक्काची नोकरी मिळवून घ्यायची असेल, तर आपण या ठिकाणी मास्टर टीचर ॲप्लिकेशनवरून गायडन्स बॅच जॉईन करू शकता. याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असतील, तर ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.